नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी गणित सेतू अभ्यासक्रम त्यामधील पहिली चाचणी दिवस 16वा पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 15 दिवसाचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये चाचणी पहिली पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आपण चाचणी पहिली पाहूया. इयत्ता 9वी चाचणी परीक्षा दिवस 16वा, विषय गणित भाग 1 आणि 2. एकूण गुण असतील 15 आणि वेळ असणार आहे 1 तास. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. एकूण गुण असतील 4 गुण. खालीलपैकी डॅश डॅश ही संख्या अपरिमेय आहे. आता या सर्वांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. प्रश्न दुसरा, त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे 30 अंश आणि 40 अंश असतील तर तिसऱ्या कोणाचे माप काढा. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 2 दिले तर 40 अंश आणि 30 अंश 70 झाले. मग आता 180 मधून 70 गेले, किती उरतील? 110. म्हणून पर्याय दुसरा 110 अंश हे उत्तर असेल. प्रश्न तिसरा, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या कर्णाची लांबी किती असते? कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते. पर्याय डी. प्रश्न चौथा, खालील संख्येची तुलना करून चौकटीत योग्य ते चिन्ह लिहा. 3/2 आणि 5/7 दोन्हीची तुलना करायची, लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार करूयात आपण. 3 × 7 किती येतो? 3 × 7 आणि इकडचा तिरकस गुणाकार 2 × 5. 7 त्रिक 21 आणि 5 दुनी 10. हे 21 हे कसं आहे? मोठं आहे. म्हणजेच पहिला अपूर्णांक हा म्हणजे पहिली परिमेय संख्या ही मोठी आहे. म्हणून चिन्ह कोणतं येईल? पेक्षा मोठं. पर्याय बी. प्रश्न दुसरा सोडवा. 3 गुण असतील. प्रत्येक प्रश्नाला 1-1 गुण आहेत. त्याच्यामध्ये पहिला 16/3 ही संख्या दशांश रूपात लिहा. आता 16/3 ही संख्या दशांश रूपात लिहायचं म्हणजे 3 भाग देऊ आपण. 3×5 = 15. दशांश किती उरले? 1 उरला. दशांश दिला म्हणजे 10 झाले. 3 त्रिक 9. पुन्हा 1 उरला. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. कितीचा भाग बसेल? 3/3. म्हणजेच आपण ह्याला कसं लिहू शकतो? 5.3 त्याच्या डोक्यावर रेष बार 5.3 बार, किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो 5.3 त्याच्या डोक्यावर डॉट सुद्धा देऊ शकतो आपण. म्हणजे हे 3-3-3 सारखं येणार आहे आवर्ती रूपाचं. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीवरून माप कोन ABD काढा. आता इथे आकृती दिली आहे. त्रिकोण ABC मध्ये कोन A 70 अंशाचं दिलंय, C 50 अंशाचं दिलंय आणि कोणत्या कोणाचं माप विचारलंय? ABD. मग आता आकृतीत जर पाहिलं तर कोन ABD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. ABCचा बाह्य कोन आहे. बाह्य कोन आहे. मग आपल्याला बाह्य कोनाचा गुणधर्म माहित आहे. बाह्य कोनाच्या गुणधर्माने किंवा त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या गुणधर्माने काय गुणधर्म आहे? बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. म्हणून गुणधर्माने माप कोन ABD बरोबर या दोघांची बेरीज, कोन A आणि कोन C ची बेरीज. म्हटलं तर आपण असं लिहू या ठिकाणी 70 + 50 म्हणजेच 7 आणि 5 = 12 120 अंश. माप कोन ABD बरोबर 120 अंश. प्रश्न तिसरा, 5 व 3 या दोन्ही संख्या निशेष भाग जाईल अशी एक संख्या लिहा. आता ह्या 5 भाग गेला पाहिजे, 3 भाग गेला पाहिजेत. मग ती संख्या कोणती असेल? 15. दोन्ही संख्येला जातो का बघा? 5 भाग जातो. मग आता नंतर 15च्या नंतर दुसरी 30, नंतर आणखीन दुसरी काढली तर 60 इत्यादी या संख्या आहेत. पण आपल्याला कोणती लिहा म्हटल्यात? 1 आणि एकच संख्या लिहायला सांगितलेली आहे. प्रश्न तिसरा सोडवा. 8 गुण आहेत. प्रत्येकी 2 गुण असतील. 4 प्रश्न दिले तर प्रत्येक प्रश्नाला 2-2 गुण आहेत. संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या दाखवा. आता एक संख्या रेषा काढून घेऊ आणि संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या दाखवायची आहे. मग आपण संख्या रेषा समजा या ठिकाणी एक रेषा काढली. इथं 0 असेल. इकडे उजव्या बाजूला काय असते? 2
3 अशा पद्धतीने असेल तर डाव्या बाजूला असेल -1 -2 -3. मग आपण काय करू, वर्गमुळात 2 ही संख्या दाखवायची आहे. म्हणजे इथून एवढं अंतर आहे 1 एकक, तेवढंच अंतराचा इथं एक रेषाखंड काढून घेतला. ह्याची लांबी किती 1, याची सुद्धा लांबी 1 आणि हे जोडून घेऊ. कोणता, हा काढलेला रेषाखंड आणि ही रेषा जोडून घेतली. मग याला काहीतरी नाव देऊ. इथं नाव देऊ A, इथल्या बिंदूचं नाव B, इथल्या बिंदूचं नाव C. मग आपल्याला या ठिकाणी हा लंब काढलेला आहे. आपण काय केलं, आपण BC लंब AB काढला आणि त्याचं अंतर किती घेतलं, BC बरोबर 1 एकक, म्हणजे जेवढं इकडं आहे तेवढंच. मग या ठिकाणी 90 अंशाचा कोण आहे. मग काटकोन त्रिकोण माहिती आहे आपल्याला, पायथागोरसचा प्रमेय. काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने काय सांगता येईल. मग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण कोणता आहे, 90च्या समोरची बाजू OC, ही काही रेष नाही, आपण कॅन्सल केलेली आहे. OC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. दोघांच्या किमती 1 चा वर्ग, हे अंतर एकच आहे, इकडचं एकच आहे. 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर 1 अधिक 1 किती मिळालं, हे 2 OC चा वर्ग. तर OC बरोबर वर्गमुळात 2, म्हणजेच हे OC अंतर आपलं वर्गमुळात 2 मिळालेलं आहे. मग कंपासच्या साहाय्यानं कंपासचं पोलादी टोक O वर ठेवू आणि पेन्सिलचं टोक C वर ठेवून इथून इथपर्यंत असाच एक चाप काढून घेतला आणि तो चाप ज्या ठिकाणी संख्या रेषेला छेदतो, म्हणजे चौका या ठिकाणी, तर या ठिकाणी आपण समजा काहीतरी नाव देऊ किंवा इथं कोणतं निर्देशक असेल, वर्गमुळात 2. या ठिकाणी कोणता निर्देशक असेल, वर्गमुळात 2. मात्र हे तुम्ही वहीत काढते वेळेस संख्या रेषा आणि हे कंपासच्या साहाय्यानंच चाप काढून घ्या. हा असा जो चाप काढलेला आहे आपण, हा कंपासच्या साहाय्यानं काढून घ्या. मी इथं डायरेक्ट दाखवलेला आहे. प्रश्न दुसरा, काटकोन त्रिकोणाच्या 2 लघु कोणांची मापे y व 2y आहे, तर त्या 2 कोणांची मापे काढा. आता कोणता त्रिकोण सांगितलाय आपल्याला, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे त्याच्यातला एक कोण कितीचा असतो, 90 अंशाचा असतो. कोण कितीचा असेल, हा इकडचा 90 अंशाचा असेल. हा काटकोन त्रिकोण आहे 90 अंशाचा. एका कोणाचं माप y आहे, दुसऱ्या कोणाचं माप 2y आहे आणि हा तर काटकोन असल्यामुळे याचं 90 असेल. मग आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180, त्याच्यातला एक तर 90 गेला, म्हणजे हे दोन एकमेकांचे कसे असतात, कोटिकोण असतात. काटकोन त्रिकोणाचे लघुकोण, काटकोन त्रिकोणाचे लघुकोण परस्परांचे, काटकोन त्रिकोणाचे लघुकोण परस्परांचे कोणते कोण असतात, कोटी कोण असतात. परस्परांचे कोटी कोण असतात. कोटी कोण म्हणजे दोघांची बेरीज जर केली तर बेरीज किती येते, 90. मग म्हणून काय सांगता येईल, मग y अधिक 2y बरोबर 90. y अधिक 2y म्हणजेच 3y बरोबर 90. तर y बरोबर 90 भागिले 3, तर y बरोबर 3 त्रिक 9 म्हणजेच 30. मग एका कोणाचं माप, म्हणून त्या दोन लघु कोणांची मापे, त्या कोणांची मापे काय असतील, मग एकाचं 30 आलं तर दुसऱ्याचं काय 2y म्हणजेच 30 दुनी 60. त्या लघु कोणांची मापे काय असतील, y बरोबर 30 अंश आणि दुसरा असेल 2y बरोबर 30 गुणिले 2 म्हणजेच 60 अंश. पहिल्याचं माप 30 अंश असेल, दुसऱ्याचं 60 अंश आहे. प्रश्न तिसरा, आकृतीत रेषा L समांतर रेषा M असून रेख N ही त्यांची छेदिका आहे. मापकोन A बरोबर 40 अंश असेल तर मापकोन B काढा. आणि दुसरा प्रश्न, मापकोन B व मापकोन C कोणत्या प्रकारच्या कोणांची जोडी आहे ते
लिहा. इथं आकृतीत एल आणि एम समांतर आहेत. एन ही त्यांची छेदिका आहे. ए सारख्या कोनांनी दाखवलेले आहेत. मग या ठिकाणी मापकोन ए बरोबर दिलेला आहे. किती दिलेलं आहे? 40 अंश. मग आपल्याला काय काढायचं आहे? बी काढायचं. हा 40 अंश. परंतु आकृतीचं निरीक्षण केल्यावर लक्षात येते दोन रेषा समांतर आहेत, म्हणजेच हे दोन कोन कसे येतं? संगत कोन आहेत. कोन ए बरोबर कोन किंवा कोन ए एकरूप कोन बी. कोणते कोन आहेत? संगत कोन आहेत. रेषा समांतर आहेत म्हणजे संगत कोन. संगत कोन एकरूप असतात, म्हणून माप कोन एचं जेवढं आहे तेवढंच बीचं. म्हणून माप कोन बी बरोबर किती? एचं माप किती दिलेलं आहे? 40. तर बीचं सुद्धा 40 अंशच मिळेल. नंतर दुसरा प्रश्न काय दुसरा विचारलेला होता? याच्यामध्येच मापकोन बी व मापकोन सी कोणत्या प्रकारच्या कोणांची जोडी आहे? आता इथं छेदिकेच्या दोन्ही बाजूस आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणजेच व्युत्क्रम कोन आहेत. मग एका ओळीतच मापकोन बी व मापकोन किंवा कोन बी व कोन सी हे व्युत्क्रम कोन आहेत. व्युत्क्रम कोन किंवा व्युत्क्रम कोनांची मापकोन ए बी व सी हे व्युत्क्रम कोन आहेत किंवा व्युत्क्रम कोनांची जोडी आहे. मग आपल्याला यांचं माप विचारलेलं नाही, तर सीचं माप सुद्धा किती येईल विचारलेलं नाही, पण आपण सांगू या ठिकाणी मापकोन सी बरोबर सुद्धा किती येईल? मग 40 अंश येणार आहे. प्रश्न चौथा, त्रिकोण एबीसी मध्ये बीडी हा बाजू एसी वरील शिरोलंब आहे, तर मापकोन एडीबी काढा. दुसरा प्रश्न, एएन ही बाजू बीसी वर काढलेली मध्यगा आहे, जर बीएन बरोबर 5 असेल तर बीसी काढा. बीएन अंतर दिलेले 5, तर काय काढायचंय? बीसी हे टोटल अंतर काढायचं आहे. मग बीडी हा एसी वरील काय आहे? शिरोलंब आहे. बीडी हा बाजू कोणत्या? एसी वरील शिरोलंब आहे. शिरोलंब आहे याचाच अर्थ तो कितीचा कोन करेल? 90 अंशाचा शिरोलंब आहे. म्हणजेच बीडी लंब एसी, म्हणून कोन डी बरोबर किती असेल? 90 अंश. आपल्याला डीच विचारलाय का? तर पूर्ण नाव. म्हणून माप कोन एडीबी बरोबर किती अंश? 90 अंश. पाहायचा एडीबी म्हणजे ह्या कोणाचं माप किती येईल? 90 अंश येणार आहे. याच्यामध्येच दुसरा एक प्रश्न आहे, एएन ही बाजू बीसी वर काढलेली मध्यगा आहे. एएन रेषा ही बीसी वर काढलेली मध्यगा आहे. मग आता ही जर मध्यगा असेल तर एएन ही काय आहे? मध्यगा. एएन मध्यगा आहे, तर मध्यगेच्या व्याख्येनुसार काय म्हणता येईल? मध्यगा आहे. म्हणून एन हा बाजू बीसीचा काय होईल? मध्यबिंदू होईल. बीसीचा मध्यबिंदू आहे. हा जर मध्यबिंदू आहे म्हणजेच काय म्हणता येते मग आपल्याला? बीएन बरोबर एनसी बरोबर 1/2 बीसी. मग किंमत ठेवूया आपण. बीएनची किंमत दिली आपल्याला 5 बरोबर 1/2 बीसी, म्हणजेच बीसी बरोबर 5 गुणिले 2 किती येईल? मग बीसी बरोबर 5 दुनी 10 एकक. मग बीसीची लांबी काय असेल? बीसी बरोबर 10 एकक. अशा पद्धतीने आपण चाचणी क्रमांक 1 पाहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.